श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना. तर आज गुरुवार आहे आणि गुरुवारी आपण विष्णू सहस्रनामाचं पठण केल्यानंतर काय फायदे होतात याविषयी आपण आज थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे. काही गोष्टी विज्ञान समजावू शकत नाही, पण भक्ती मात्र मनाला आधार देते. तर आज गुरुवारपासून विष्णू सहस्रनाम वाचल्याने किंवा ऐकल्याने मन शांत होतं, दुःख हलकं वाटतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं म्हटलं जातं. जेव्हा सगळे साथ सोडतात ना, तेव्हा फक्त देवाचं नाव मनाला धीर देतं. कधीकधी आयुष्यात एवढं दुःख येतं ना की मन कुठेच लागत नाही. अशा वेळी फक्त देवाचं नावच मनाला शांत करतं आणि म्हणूनच प्रत्येक गुरुवारी किंवा गुरुवारपासून विष्णू सहस्रनाम ऐका किंवा वाचा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहते. मनातील भीती कमी होते, नकारात्मकता दूर होते आणि जगण्याला एक नवीन आशा मिळते. फक्त भक्तिभावाने एकदा म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. जेव्हा मन खूप दुःखी असेल तेव्हा एकदा ऐका आणि विष्णू सहस्रनामाची शक्ती अनुभवा, कारण देवाचं नाव मनाला खूप आधार देतं. विष्णू सहस्रनामाचं रोज स्तोत्र वाचल्याने किंवा एकादशीस पठण केल्याने लक्ष्मी प्राप्त होते आणि सर्वच प्रकारचे प्रश्न सुटण्यास मदत होते. कुंडलीतील राहू दोषाचं निवारण होतं. पितृदोष, चांडाळ योग, बाधा आणि कुंडली दोष निवारण होतं. सुरक्षा कवच, आयु, आरोग्य व धनसंपत्ती प्राप्त होते. हे अखिल विश्व ब्रह्मांड भगवान विष्णू यांनी निर्माण केलेले आहे आणि सर्व विष्णुमय जगत. किंबहुना दररोज जर विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि खडतर दारिद्र्य निवारण होते. नारायण म्हणजे विष्णू आणि त्यांची पत्नी म्हणजे लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात. तर या स्तोत्राचं रोज पठण केल्यानंतर आपल्याला समृद्धी प्राप्त होते. तर अशा प्रकारे विष्णू सहस्रनामाचं रोज पठण केल्यानंतर आपलं जे दुःख दरिद्र निवारण आहे ते निवारण होऊ शकतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. झालेली सेवा मी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथे संपते. श्री स्वामी समर्थ.